कशा आहात सर? नमस्कार, मी डॉक्टर महेश मांगुळकर. मी एकदम छान आहे. तुम्ही कसे आहात? सर, आज आपल्याला लिव्हरबद्दलच जाणून घ्यायचं आहे. तर मला पहिला प्रश्न हाच आहे की असे कोणते कॉमन सिम्पटम्स आहे की आपण ओळखायचं की एखाद्या पेशंटला लिव्हरचा प्रॉब्लेम आहे की नाही आहे? लिव्हरचे प्रॉब्लेम हे दोन प्रकारे असतात. बेसिकली आम्ही एक एक असतं ॲक्यूट प्रॉब्लेम, म्हणजे एक 8 दिवसात 15 दिवसात झाला, आणि एक असतो क्रोनिक म्हणजे लॉंग टर्ममध्ये. तर ॲक्यूटचे जे प्रॉब्लेम्स असतात ते जॉन्डिस होणं, मळमळ होणं, उलटी होणं, ताप येणं, थकवा जाणवणं, भूक न लागणं किंवा जेवण समोर आलं तर ॲव्हर्जन किंवा आपल्याला मळमळ होणं, हे असतात. क्रोनिक लिव्हर डिसीज हा खूप सायलेंट आजार असतो. याचे लक्षणं हे कावीळ, पोटात पाणी होणे, पायावर सूज येणे, म्हणजे पायात पण पेडल इडिमा किंवा पायावर सूज किंवा पायात पाणी जमा होणे, हे सगळे लक्षण असतात. पण हे खूप उशिरा येतात. क्रोनिक आजार हा सायलेंट असतो, ॲक्यूट हा इमिजिएट सिम्पटम देतो. पण असं ओळखायचं कसं की म्हणजे आता समजा काही त्याचे इफेक्ट्स असतात की एखाद्या पेशंटला कळेल की मला त्रास होतोय, किंवा असं सर्दी खोकल्यामध्ये किंवा दुसऱ्या डिसीजमध्ये आपल्याला कसं कळतं की असे असे लक्षणं आहे? एखादी हेल्दी लिव्हर आणि एखादी खराब झालेली लिव्हर, याच्यामध्ये डिफरन्शिएट. लिव्हर तुमचा जर हळूहळू खराब होत आहे तर तुमचा स्टॅमिना कमी होणार, तुमचा थकवा जास्त जाणवणार, तुम्हाला बाकीचे जे ऑर्गन्स असतात त्याच्यामध्ये पण, त्याच्या फंक्शनिंगमध्ये पण लिव्हरची गरज असते, तिथे तुम्हाला विकनेस जाणवणार. तर त्यासाठी द बेस्ट वे, जर असं काही जाणवत असेल तर एक सोनोग्राफी करणं. सोनोग्राफीमध्ये तुम्हाला फॅटी लिव्हर येत आहे किंवा लिव्हरचा फायब्रोसिस येत आहे किंवा लिव्हरचं सिरोसिस येत आहे, त्याच्यानुसार आपल्याला पुढचे इन्व्हेस्टिगेशन्स करणं आणि त्याच्यानुसार आजार आहे का नाही, आणि असेल तर कुठल्या पातळीचा आहे, कुठल्या ग्रेडचा आहे, ते ठरवणं. अच्छा सर, आपण लिव्हरबद्दल बोलायचं आहे आपल्याला, आणि मला हा पहिला प्रश्न आहे की आता खूप सारे यंगस्टरमध्ये ड्रिंकिंगचा प्रॉब्लेम वाढलेला आहे. तर आपण WHO ने पण सांगितलेलं आहे की समजा कोणते म्हणजे 0% 1% जरी अल्कोहोल घेतला तर तुमचं लिव्हर खराब होऊ शकतं किंवा हेल्थ खराब होऊ शकते. पण मग असं खूप ठिकाणी बोललेलं आहे की समजा तुम्ही वाईन घेतली तर ती तुमच्या शरीरासाठी चांगली असते. तर मग प्रॉब्लेम काय, घ्यायची की नाही घ्यायची आपण? अल्कोहोल in any form is injurious to your liver. That is 100% ट्रू स्टेटमेंट. मग ते 1% असू द्या, 0.5% असू द्या किंवा 40-44% असू द्या, ठीक आहे. मग आता काय असतं की जो कोणी जे काही प्रोडक्ट तयार करतोय, मग ते राईट फ्रॉम वाईन टू विस्की टू शूज, त्याला जर विकायचं असेल तर त्याला काही ना काही मार्केटिंग करणं गरजेचं आहे, आणि हा एक मार्केटिंगचा भाग असू शकतो. सो बेटर टू अवॉइड अल्कोहोल, हेच एक म्हणजे त्रिवार सत्य जे आपल्या पूर्वजांनी सांगितलंय, आणि आताही आपलं तेच म्हणणं असेल की जर तुम्हाला लिव्हर सेफ ठेवायचं असेल तर अल्कोहोल हे टाळलेलं चांगलं आहे. त्याच्यानंतर आता दुसरी गोष्ट, याला संबंधित एक गोष्ट आहे. तर एक नवीन डिक्टम आहे की शुगर इज न्यू अल्कोहोल. ठीक आहे. तर आज माझ्या ओपीडीत खूप सगळे पेशंट येतात, म्हणजे 40 ते 50% पेशंट्स असे असतात की सर तुम्ही म्हणताय लिव्हर आपलं ड्रिंक्स घेऊ नका, अल्कोहोल घेऊ नका, आम्ही तर आयुष्यात कधीच नाही घेतली तरी आम्हाला लिव्हरचा आजार झालाय. तर त्याला आपण नॉन अल्कोहोलिक स्टियाटोहेपॅटायटिस, म्हणजे नावातच त्याचं आहे की नॉन अल्कोहोलमुळे न झालेला लिव्हरचा आजार असं म्हणतो. तर त्याच्यासाठी असं आहे की आपलं जे सेडेंटरी लाईफस्टाईल झाली आणि कॅलरी इनटेक खूप झालाय, कॅलरीजची अवेलेबिलिटी जास्त झाली आहे आणि खर्च कमी झालाय. त्याच्यामुळे तुम्हाला ग्रॅज्युअली फॅटी लिव्हर नंतर फायब्रोसिस, आणि फायब्रोसिस नंतर लिव्हर डिसीज म्हणजे सिरोसिस इज अ मेडिकल टर्म, तर ते होत जातं. म्हणून शुगर इज न्यू अल्कोहोल हे पण एक महत्वाचं आहे. जितकं अल्कोहोल अवॉइड करणं गरजेचं आहे तितकंच मिनिमम शुगर किंवा नो शुगरकडे जाणं गरजेचं आहे. आता तुम्ही बोलताना बोलले की फॅटी लिव्हर म्हणजे काय नेमकी? आता समजा एखाद्या कॉमन व्यक्तीला कसं कळेल की फॅटी लिव्हर म्हणजे काय? तर लिव्हर मध्ये 5% त्याचं जे काही, सपोज एखाद्या व्यक्तीचं 1 किलोचं लिव्हर आहे तर त्याला 5% पेक्षा जास्त फॅट झाला मेडिकल टर्ममध्ये, एखाद्या पर्टिक्युलर लिव्हरमध्ये 5% जास्त फॅट कलेक्ट झाला
की वी पुट दॅट लिव्हर इन फॅटी लिव्हर कॅटेगरी. मग फॅटी लिव्हरमध्ये पण ग्रेड 1, ग्रेड 2, ग्रेड 3 असतं. ठीक आहे. मग त्या अनुषंगाने काय होतं की एक्स्ट्रा जो फॅट जमा झालेला असतो लिव्हरमध्ये तो तुमच्या हेपॅटोसाइट्स म्हणजे लिव्हरचे जे सिंगल युनिट सेल्स असतात त्याला हेपॅटोसाइट म्हणतात, त्या हेपॅटोसाइटला डॅमेज करायला लागतो. आणि दिस प्रोसेस इज व्हेरी स्लो. त्यामुळे तुम्हाला आज फॅटी लिव्हर जर झालं तर पुढच्या 15 वर्षात 10 वर्षात तुम्हाला लिव्हर डॅमेज, परमनंट लिव्हर डॅमेज किंवा सिरोसिस होण्याची शक्यता असते. म्हणून त्याच्यासाठी आपण आत्तापासून काळजी घेतलेली चांगली असते. सर, लिव्हर इज युअर सेकंड ब्रेन म्हणतो आपण, पण असं का लिव्हरला आपण एवढं महत्त्व देतोय? ग्रॅज्युअली एक 15-20 साधारण 20 वर्षापूर्वी 22 वर्षापूर्वी फॅटी लिव्हरला किंवा लिव्हरमध्ये तुमच्या सोनोग्राफीमध्ये सपोज इतर कारणासाठी पोटदुखीसाठी तुम्ही एक सोनोग्राफी केली आणि त्याच्यात जर काही चेंजेस आले तर डॉक्टर यूज टू से की नथिंग टू वरी. ठीक आहे. पण जसं जसं मेडिकल ॲडव्हान्सेस होत गेले तसं तसं कळत गेलंय की लिव्हर हा म्हणजे फक्त तुमच्या याच्यासाठीच नाही, डिटॉक्सिफिकेशनसाठीच नाही, तर इट परफॉर्म्स मल्टिपल वर्क्स म्हणा किंवा मल्टिपल फंक्शन्स म्हणा इन युअर बॉडी. म्हणजे किडनी हेल्दी राहायची तरी लिव्हरची गरज आहे, हार्ट हेल्दी राहायचं आहे तरी लिव्हरची गरज आहे. सो फॉर इच अँड एव्हरी व्हायटल ऑर्गन्स म्हणजे जे आयुष्य जगण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत, त्या प्रत्येक ऑर्गनला लिव्हरची गरज असते. त्यामुळे लिव्हरचा इम्पॉर्टन्स वाढला आहे. प्लस लिव्हरचा आजार होण्यासाठी तुम्हाला एक 10-15 वर्षाचा कालावधी असतो. तो तुम्ही आज जरी ड्रिंक चालू केली तरी तुम्हाला 10-15 वर्ष लागतात लिव्हर खराब व्हायला. आज जरी अल्कोहोल चालू केलं, डायबिटीस डिटेक्ट झाला तरी तुम्हाला 10-15 वर्ष लागतात. तर आधीच्या स्पॅनमध्ये लाईफ स्पॅन कमी असल्यामुळे, एवढा स्पॅन नसल्यामुळे लिव्हर डिसिजेस तेवढे दिसत नव्हते. आता लाईफ स्पॅन वाढतोय त्याच्यामुळे लिव्हर डिसिजेस वाढत आहेत. त्याच्यामुळे त्याचा इम्पॉर्टन्स पण जास्त मेडिकल सायन्सेसला त्याचा इम्पॉर्टन्स पण कळायला लागला. म्हणून मागच्या 15 वर्षात लिव्हरकडे लक्ष, लिव्हर ट्रान्सप्लांटवर खूप सगळं संशोधन, फॅटी लिव्हरवर खूप सगळं संशोधन असं ॲक्टिव्हली खूप चालू आहे. तर आता समजा तुम्ही बोलता बोललीस की एका पेशंटला समजा खूप दारू पितोय तो, त्याच्यानंतर 10 वर्ष लागत आहे खराब होण्यासाठी. ठीक आहे, एक पेशंट 10 वर्षापासून पितोच आहे, पण मग आता समजा त्याने आता बंद केलेली आहे तर त्याचं लिव्हर रिपेअर होऊ शकतं का? लिव्हर डॅमेजेसचे 3 स्टेजेस असतात. एक फॅटी लिव्हर सुरुवातीला, त्याच्यानंतर फायब्रोसिस, त्याच्यानंतर सिरोसिस. आता लिव्हरचे मेजॉरिटी ऑफ द रिझन जर विचारले लिव्हर खराब होण्याचे तर व्हायरसेस, अल्कोहोल आणि डायबिटीस किंवा नॅश रिलेटेड, हे 3 मॅक्सिमम वेळेस हे 3च कारणं असतात. तर ह्या 3 कारणांपैकी अल्कोहोलचं कारणमध्ये एकच बेनिफिट आहे की तुम्ही जर अल्कोहोल बंद केलं तर तुमचा बराचसा लिव्हर हा रिकवर होत असतो. कारण लिव्हर डॅमेजची जी प्रक्रिया आहे अल्कोहोलमध्ये ती ॲक्यूट, सब ॲक्यूट आणि क्रोनिक अशी डिवायडेड असते. तर जो पार्ट परमनंटली डॅमेज झाला आहे तो रिकवर होईल की नाही दॅट इज रेअर एंटिटी. म्हणजे 1 ते 2% लोकांमध्ये तोही रिकवर होतो. पण 6 ते 18 महिने तुम्ही ड्रिंक्स बंद केल्यानंतर 6 ते 18 महिने तुमचा लिव्हर रिकवर होत असतो. त्याच्यामुळे ॲट व्हॉट एव्हर स्टेज यू आर, ठीक आहे, म्हणजे तुम्ही फॅटी लिव्हरच्या स्टेजला असू द्या, फायब्रोसिसच्या असू द्या किंवा सिरोसिसच्या असू द्या, जर तुम्ही ड्रिंक्स बंद केली तर पुढचे 6-8 महिने तुम्हाला भरपूर इम्प्रूव्हमेंट होते. आणि मग त्याच्यानंतर जो काही एक लेवल येते ती स्टेबिलाइज असते. प्रोबॅबली त्याच्यापेक्षा जास्त रिकव्हरी होणार नाही असं असतं. सो म्हणजे क्विटिंग अल्कोहोल किंवा दारू सोडणं याच्यासारखं ट्रीटमेंटमधलं आम्ही 4-6 गोळ्या लिहितो लिव्हरच्या पेशंटला आणि सोबत लिहितो की दारू घेऊ नका. तर 4-6 गोळ्यांचा जेवढा इफेक्ट आहे त्याच्यापेक्षा जास्त बेनिफिट जर त्या व्यक्तीने ॲब्सोल्युटली दारू बंद केली, अल्कोहोल घेतलं नाही तर जास्त बेनिफिट. पण आता समजा एक पेशंट आहे तो दारू पितच नाही, पण त्याची पण लिव्हर खराब होऊ शकते का? इतर कारणं जे आहेत लिव्हर खराब होण्याचे त्याच्यामध्ये एक असतं नॅश म्हणजे काय तर नॉन अल्कोहोलिक स्टिएटोहेपेटायटिस. मग ज्यांना डायबिटीस असतो, ओबेसिटी असते, हायपोथायरॉइडिझम असतं, लिपिड प्रोफाईल म्हणजे डिसलिपिडेमिया, कोलेस्ट्रॉल वाढतंय, कमी जास्त होत आहे, ट्रायग्लिसराईड वाढत आहेत, कमी जास्त होत आहेत, किंवा इतर काही कारणं असतात ज्याला मेटाबॉलिक सिंड्रोम म्हणतात, ह्याच्यामध्ये पण लिव्हर खराब होतं जे ग्रॅज्युअली कॉमन होतं आहे. अल्कोहोलपेक्षाही
नॅश. आज US मध्ये लिव्हर ट्रान्सप्लांटचं मेन इंडिकेशन नॅश झालेलं आहे. पूर्वीच्या काळी व्हायरसेस होतं, त्याच्यानंतर अल्कोहोल, आणि आता नॅश झालं. म्हणजे दारू पिणाऱ्यांपेक्षाही जास्त लिव्हर खराब होण्याची प्रक्रिया या सगळ्या व्यक्तींमध्ये होते. हे झालं पहिलं कारण. दुसरं कारण विदाऊट अल्कोहोल लिव्हर खराब होण्याचं हे व्हायरसेस आहेत, हेपॅटायटिस बी आणि हेपॅटायटिस सी व्हायरस. आणि याच्या व्यतिरिक्त रेअर कारणामध्ये ड्रग इंड्यूस लिव्हर इंजुरी, DILI, डिली, किंवा ड्रग इंड्यूस लिव्हर इंजुरी असू शकते. त्याच्यानंतर ऑटो इम्युन हेपॅटायटिस असतात, त्याच्यानंतर विल्सन्स डिसीज असू शकतं, आणि मग अजून रेअर रिझन्स असतात. मग ह्या सगळ्यांच्या मध्ये बराचसा जे टक्केवारी ती खूप कमी आहे. ह्या 3 जे महत्वाचे कारण आहेत, अल्कोहोल, व्हायरसेस आणि नॅश, हे महत्वाचे कारण आहेत. नॅश बद्दल आपल्याला अजून जाणून घ्यायचं आहे की मतलब डाएटचा प्रॉब्लेम आहे की शुगरचा प्रॉब्लेम आहे की नॅश वाढतं कशामुळे? आता नॅश होण्याचं जर एका वाक्यात जर उत्तर द्यायचं म्हणलं तर आपली लाईफस्टाईल. ठीक आहे, जी आज तुम्ही, मी, आपण सगळेजण जी लाईफस्टाईल जगतोय, ठीक आहे, तर त्याच्यामध्ये काय झालंय की आज प्रत्येक घराच्या डायनिंग टेबलवर मिठाई, काजू कतली, बासुंदी असं सहज पडलेलं असतं. माणूस येता येता, जाता जाता, किंवा जेवायला बसायच्या आधी तो सहज 2 काजू कतली खाऊन घेतो. तर ती जी 2 काजू कतली खाणं इज ऑलमोस्ट इक्वल टू तुमचं अर्ध जेवण झाल्यासारखं आहे. पण त्याच्याने पोट नाही भरल्यामुळे तुमच्या जेवणाच्या कॅलरीज पण तेवढ्याच चालल्यात, आणि हे ऍडिशनल आहेत. ठीक आहे. प्लस आता हा झाला कॅलरी इनटेक. एक सधनता जी आलेली आहे आपल्याला, किंवा जुन्या लोकांना माहिती असेल की 1972-73चा दुष्काळ प्रचंड होता. त्याच्यानंतर लिटरली मनुष्य जातीमध्ये किंवा जीवनामध्ये दुष्काळ हा प्रकार राहिलेला नाही. तर त्या दुष्काळ न राहिल्यामुळे, कॅलरी एक्सेस झाल्यामुळे, आणि त्याच्या साथीला सिडेंटरी लाईफस्टाईल. सिडेंटरी म्हणजे काय, तर पूर्वीच्या काळी तुम्हाला प्रत्येक गोष्टीसाठी मेहनत करावी लागत होती. आज लोकांना म्हणजे 1-2-4 वर्षापूर्वी तर असं होतं की लोकांना दूध बॅग आणायला खाली उतरावं लागायचं, आणि 2 प्लॉट सोडून जरी दुकान असली तरी तो 2 व्हीलरवर जायचा. आता त्याच्यात अजून एक भर झालीये, हे क्विक डिलिव्हरी सर्व्हिसेसची, झेप्टो, ब्लिंकिट. आज लोक दूध बॅग आणायला खाली उतरत नाहीये, ब्लिंकिटवर किंवा झेप्टोवर सांगतात 5 मिनिटात घरात येऊन जाते. मग तुम्ही जे एक तर तुम्ही ज्या नॉर्मल कॅलरीज खाताय त्याच तुम्ही खर्च करत नाही, त्याच्यात तुम्हाला एक्सेस कॅलरीज भेटतात. मग ह्या सगळ्या कॅलरीज कशामध्ये स्टोअर होत आहेत, तर फॅटमध्ये. मग फॅट हे कॅलरीज, एक्सेस कॅलरीजचं स्टोरेज फॉर्म आहे, आणि ते कशासाठी असतं ऍक्च्युली, तर दुष्काळी पिरियडसाठी. दुष्काळात फॅट हे तुमचं फ्युएल असतं. पण आता तुमच्या आयुष्यात किंवा माझ्या आयुष्यात, आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात दुष्काळ येणं बंद झाल्यामुळे जो पहिल्या थराचा फॅट जमा झालाय तो तर काही उपयोग होत नाही. प्लस तुम्ही त्याच्यावर अजून हाय कॅलरी इंटेक आणि सेडेंटरी लाईफस्टाईल, मग परत तो दुसरा लेअर, तिसरा लेअर, आणि हे सगळा फॅट जमा होत होत तो फक्त एका तुमच्या पोटाच्या घेराच्या आजूबाजूला जमा होतो असं नाही, तर तो लिव्हरमध्ये जमा होतोय, तो हार्टमध्ये जमा होतोय, तो शरीराच्या इतर अवयवांमध्ये पण जमा होतोय, आणि मग त्याच्यातनं फॅटी लिव्हर तयार. म्हणजे आपण म्हणू शकतो की समजा एखादा लठ्ठ माणूस आहे, म्हणजे आपण ओबेसिटी वाढलेली आहे त्या पेशंटला, तर त्याचं लिव्हर खराब होण्याचं कारण वाढू शकतं. सपोज ओबेसिटी आहे, किंवा डायबिटीस आहे, किंवा थायरॉइड आहे, किंवा सिडेंटरी लाईफस्टाईल आहे, तर त्या व्यक्तीमध्ये नक्कीच फॅटी लिव्हर होण्याचा धोका वाढतो. आणि फॅटी लिव्हर एकदा सेट इन झालं तर त्याच्या पुढच्या ज्या स्टेजेस आहेत त्या ऑटोमॅटिकली पुढे 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 जातात. सो नक्कीच एक सोनोग्राफीचा एक पेशंट आहे ज्याच्यामध्ये लिहिलेलं आहे की लिव्हर इज नॉर्मल, आणि दुसऱ्यामध्ये लिहिलं आहे की लिव्हर इज फॅटी लिव्हर. तर ज्या व्यक्तीच्या सोनोग्राफीमध्ये फॅटी लिव्हर लिहिलेला आहे, ही इज ॲट मोर रिस्क. आणि मग त्याला जर कोणी विचारलं तर त्याला काहीच त्रास असणार नाही, पण त्यांनी काळजी घ्यावी का? नक्कीच घ्यावी. त्यांनी म्हणजे त्याच्यातले जे कोणी तज्ज्ञ असतील त्याचा सल्ला घेऊन, देर आर व्हेरियस स्टेजेस ऑफ ट्रीटमेंट फॉर फॅटी लिव्हर ऑल्सो. मग त्याची काही मदत घेता येईल का, आणि ते जे फॅटी लिव्हरचं प्रोग्रेशन आहे ते प्रिव्हेंट करता येईल का, असं बघावं. आपण आता सध्या फक्त आजाराबद्दल बोलतोय, असं वाटतं की निगेटिव्ह होत आहे सर्व. तर मला हे विचारायचं की डाएट काय केलं पाहिजे? समजा एखादा नॉर्मल व्यक्ती आहे
त्याने त्याचा डाएट कसा केला पाहिजे, म्हणजे गरीबातला गरीब यूज करू शकतो सो आपण ते? बेसिकली फॅटी लिव्हर मध्ये सध्या जर विचाराल तर ओनली ट्रीटमेंट विच इज ॲक्सेप्टेड वर्ल्ड वाईड, की हा हीच खरी ट्रीटमेंट आहे फॅटी लिव्हरची, ती म्हणजे आहे तुमचं कॅलरी रेस्ट्रिक्शन आणि एक्सरसाइज. ठीक आहे, बरेचसे मेडिसिन्स येत आहेत, बरेचसे मेडिसिन्स जात आहेत. ठीक आहे, बऱ्याचशा ट्रायल्स होत आहेत, बरेचसे नवीन नवीन मेडिसिन मध्ये पण जे फार्मा कंपनीज आहेत दे आर बिहाइंड इन्व्हेन्शन ऑफ व्हेरियस मेडिकेशन्स. ठीक आहे, पण जी वर्ल्ड वाईड ॲक्सेप्टेड ओनली थेरपी विच इज युजफुल इन फॅटी लिव्हर इज कॅलरी रेस्ट्रिक्शन्स अँड एक्सरसाइज. ठीक आहे, मग याच्यानंतर पुढे येतं ते म्हणजे ब्लॅक कॉफी. ब्लॅक कॉफी इज युजली हेल्पफुल अँड अगेन दिस इज प्रूवन सायंटिफिकली. ठीक आहे, त्याच्यानंतर ऑलमोस्ट एक 150-200 पदार्थांचे ट्रायल अँड हे झालेले आहेत. काही डॉक्टर लोक किंवा काही स्कूल ऑफ थॉट म्हणतात की एक्स गोष्ट युजफुल आहे, दुसरा म्हणतो दॅट इज नॉट युजफुल. तर तो वादाचा विषय आहे, त्याच्यात न जाणं बेस्ट. त्याच्यानंतर तिसरं जे आहे ते इंडियन FDA अप्रूव्ह केलेलं एक ड्रग आहे सारोग्लिटाझॉर म्हणून. दॅट इज ऑल्सो युजफुल, पण सारोग्लिटाझॉर इज नॉट अप्रूव्ड बाय एनी अदर बॉडी इन द वर्ल्ड लाईक US FDA किंवा युरोपियन FDA किंवा जॅपनीज किंवा हे साऊथ एशिया पॅसिफिक बॉडी. अजून दे आर स्टील अवेटिंग मोर ट्रायल्स अँड मोर रिझल्ट टू अप्रूव्ह सारोग्लिटाझॉर ॲज वन ऑफ दी ब्रेक थ्रू मेडिसिन इन फॅटी लिव्हर. पण इंडियन FDA सो इफ यू आर इन इंडिया वी कॅन से की वी हॅव अ मेडिसिन सारोग्लिटाझॉर. बाकी इतर पण मेडिसिन्स आहेत ज्यांचं युजफुलनेस अगेन असाच आहे की काही स्टडीजमध्ये युजफुल आहे, काही स्टडीजमध्ये न्यूट्रल आहे, निगेटिव्ह तर नाही आहेत फार. सो देर आर डिफरंट डॉक्टर्स हू माइट बी युझिंग मेडिकेशन ॲज अ सपोर्टिव्ह मेडिकेशन फॉर युअर फॅटी लिव्हर. असं आहे. सो द बॉटम लाईन इज युअर लाईफस्टाईल, रिड्युसिंग द कॅलरी इनटेक आणि एक्सरसाइज. आणि ते मला वाटतं गरीब श्रीमंत असा काही फरक करत नाही. दॅट इज एव्हरी वन्स डोमेन.